नमस्कार मित्रांनो. पीएचडी आधी छात्रवृत्तीसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झालेली आहे. सर्व वर्तमानपत्रांमध्ये याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, ही पीएचडी आधी छात्रवृत्ती म्हणजे काय, तर जवळपास पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन या 5 वर्षासाठी जवळपास 24 लाखांची मदत करतं. तर ही योजना जी आहे तिला अर्ज कसा करायचा, तिला काय कागदपत्रे लागतात आणि कोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कामाचा व्हिडिओ आहे, 24 लाखाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपण ही माहिती आत्मसात करावी. आपल्याला गरज जर नसेल तर आपल्यातला जो कोणी गरजू असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी जर आपण अजूनही जर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक व शेअर नक्की करा. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे याच्यासाठी आता ही जी पीएचडी आधी छात्रवृत्ती आहे त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार ते देखील आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. इथं उमेदवाराचा आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर त्याचा रहिवासी दाखला, त्याच्यानंतर जातीचा दाखला, त्याच्यानंतर वैधता प्रमाणपत्र जे गरजेचं आहे, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, 8 लाखाच्या आत उत्पन्न असणं आवश्यक आहे, तुमचं 10वीचं मार्क मेमो, 12वीचं मार्क मेमो, त्यानंतर तुमचं पदवीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र आणि जवळ तुमचं जे पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी त्याचं देखील तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे काय की तर डिग्री सर्टिफिकेट हे सुद्धा लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराने नेट, सेट, पेट, एमफिल जर काही उत्तीर्ण जर असेल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर पीएचडी ला प्रवेश घेतल्याची जी पावती म्हणजे काय कन्फर्मेशन सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. आणि तुमचं जे गाईड आहे त्यांचं गाईडचं अलॉटमेंट लेटर सुद्धा तुम्हाला सोबत राहू द्यायचंय. आणि ही जी कागदपत्र जी आहेत ती त्याची झेरॉक्स मारायची, त्याच्यावर सही करायची, त्याच्यानंतर त्याची पीडीएफ बनवायची आणि त्याच्यानंतर फॉर्म ऑनलाईन भरताना ती अपलोड करायची. ही गोष्ट मात्र सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा. त्यानंतर तर मार्गदर्शकाने स्वीकृत केल्याचं म्हणजे गाईड ऍक्सेप्टन्स लेटर सुद्धा सोबत राहू द्या. त्यानंतर आरआरसी आरएससी ने तुम्हाला जे मान्यता म्हणजे तुम्हाला जे कन्फर्मेशन सर्टिफिकेट जे सांगितलं तर हे बघा, एक कन्फर्मेशन लेटर सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचा जॉईनिंग रिपोर्ट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर दिव्यांग जर असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र, जर नावात दुरुस्ती जर असेल तर त्यानुसार गॅजेट सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला जोडायचंय. आणि तुम्हाला स्वयं घोषणापत्र सुद्धा द्यायचंय की तुम्ही ही आधी छात्रवृत्ती मिळत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्ही कुठेही जॉब वगैरे करणार नाही, आर्थिक लाभ घेणार नाही, याचं स्वयं घोषणापत्र द्यायचंय. त्यानंतर याच्यासाठी निकष काय काय लावलेले आहेत तर उमेदवाराकडे सगळ्यात पहिलं जात वैधता प्रमाणपत्र असणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं पीजी धारक तर तुम्ही असणारच आहे, तेव्हा तुमचं पीएचडी ला ऍडमिशन होणार आहे. उत्पन्न मर्यादा तुमची 8 लाख आणि वयोमर्यादा जी आहे ती तुमची 45 वर्ष असणं आवश्यक आहे. 45 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे. 45 वर्ष असणं नाही, सॉरी, तर 45च्या आत, 45 पेक्षा जास्त चालणार नाही. त्यानंतर मुलींना 30% आणि दिव्यांगांना 4% याच्यामध्ये आरक्षित जागा ठेवलेल्या आहे. तर अशा पद्धतीने ही तुमच्यासाठी निकष लावणार आहे. आता अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला जी सगळी कागदपत्र सांगितली ती व्यवस्थित स्कॅन करायची, पीडीएफ करायची अटेस्टेड करून, ते तर मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हे आता विद्यापीठाने तुमचे गुण टक्केवारीत, आता याचं काही विद्यापीठांमध्ये जे मार्क मेमो जे असतात ते सीजीपीए सिस्टीम असते, तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला टक्केवारीत करून घ्यायचंय. त्याचं एक प्रमाणपत्र असतं ते सुद्धा सोबत राहू द्यायचं. आता याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा 31/8/2026 पर्यंत. कुठं? trti.maharashtra.gov.in वर. तर याच्यावर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. आणि हा अर्ज केल्यानंतर दिलेले जे कागदपत्र आहे त्यांची पुन्हा एक हार्ड कॉपी त्याला जोडायची. या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी घेऊन ती जोडून व्यवस्थित टार्टीच्या कार्यालयाला तुम्हाला पाठवायची. TRTI टार्टी ही जी आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था जी आहे तिच्यासाठी तुम्हाला पाठवायचं आहे. म्हणजे काय तर एसटी कॅटेगरीतले जे पीएचडी साठीचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा या योजनेचा घ्यायचा आहे. कागदपत्रांच्या बाबतीत मात्र हायगाई करायची नाही, ते व्यवस्थितरित्या भरायचे, कारण स्पर्धा खूप आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच.
यानंतरही अशीच काही नवीन जर माहिती जर असली तर तुमच्यासाठी घेऊन येऊ. सारथी नॉलेज हब आपल्या सेवेत आहे. धन्यवाद.